हाय एव्हरीवन. मी फिट कोच छाया आणि आज हॅप्पी संडे म्हणजे सुट्टीचा दिवस आणि आज खूप छान सेशन झालं मॉर्निंग वर्कआउटनंतर, जे की एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी याची करण्याची गरज काय आहे आणि एन्जिओग्राफी म्हणजे काय, एन्जिओप्लास्टी म्हणजे काय, एन्जिओग्राफीमध्ये ब्लॉकेज समजतात किती पर्सेंटेज आहेत आणि त्यानुसार एन्जिओप्लास्टीचा निर्णय घेतला जातो आणि विजरल फॅट आणि एन्जिओप्लास्टीचा काय संबंध आहे, विजरल फॅट हे कसं जबाबदार आहे एन्जिओप्लास्टीसाठी. आणि आज जर सरस पाहिलं आपण तर वर्षामध्ये 4.5 लाखापेक्षाही जास्त एन्जिओप्लास्टी केली जाते, स्टेंट टाकले जात आहेत. तर त्याचं नेमकं रिझन काय आहे आणि जे आपण विजरल फॅट म्हणतो ते हार्ट अटॅक ब्लॉकेजशी काय त्याचं संबंध आहे आणि किती ब्लॉकेज असल्याच्या नंतर किती पर्सेंटेज त्यानुसार एन्जिओप्लास्टी केली पाहिजे किंवा त्याची खरंच गरज आहे का, का आपण योग्य आहार, व्यायाम आणि आपली जीवनशैलीमध्ये बदल करून आपण त्याला रोखू शकतो. तर या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला पाहिजे आणि एक वेलनेस कोच म्हणून, एक डॉक्टर नाही तर एक वेलनेस कोच एक आहारामधून त्या गोष्टीचं करेक्शन करत असतो. एक्सरसाइज किती इम्पॉर्टंट आहे, आपली जीवनशैली रोजची कशी पाहिजे याची माहिती. तर आज खूप सुंदर असं सेशन झालं की विजरल फॅट हे लेडीजसाठी किती पाहिजे, तर 5% पाहिजे. हायमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं, रिस्कमध्ये किती आहे, त्याच्यानंतर नॉर्मल जे जेंट्स विजरल फॅट आहे ते 5% पाहिजे, हायमध्ये रिस्कमध्ये किती आहे, याची सर्व डीपमध्ये माहिती भेटली आणि खूप छान असं सेशन झालं. कारण की हे एन्जिओग्राफी आहे किंवा कुणाला गरज पडेलच नाही, तर आपल्याला त्याची माहिती पाहिजे जेणेकरून आपण त्याला योग्य आहाराची योग्य जीवनशैलीची कशी सांगड घालू शकतो. तर तुम्हालाही असेच प्रश्न असतील किंवा तुमच्या रिलेटिव्हमध्ये, घरामध्ये किंवा एन्जिओग्राफी झालेली आहे किंवा एन्जिओप्लास्टी झालेली आहे पण तरीही छान फ्रेश वाटत नाही आहे, त्याच्यासाठीही तुम्ही संपर्क करू शकता. तर DM करायचा आहे किंवा कमेंटमध्ये लिहायचं आहे की हार्ट हेल्थ. तर निश्चित तुम्हाला अजून डीपमध्ये माहिती दिली जाईल. तर फॉलो करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच आणि हॅप्पी संडे.